सध्या यात्रांचे दिवस आहेत, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। सांगली जिल्ह्यातल्या खेडची भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहामध्ये पार पडली। पुरणाचा नैवेद्य दाखवत पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोगेश्वरी मातेची पूजा। अनेक भाविक सासनकाठ्या आणि आंबील घेऊन दाखल। भुसावळमधील सातारा परिसरामध्ये मरीमाता यात्रा महोत्सव। यात्रेमध्ये परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्यात आल्या। गाड्या ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। जळगावातील महात्मा गांधी उद्यानामध्ये पार पडला चैत्र पालवी स्वरोत्सव कार्यक्रम। रसिकांनी मराठी गीतांचा आविष्कार अनुभवला। नवीन मराठी वर्षाची सुरुवात स्वरसाजानं। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यामधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रेमध्ये काढण्यात आलेल्या कावड यात्रेमध्ये आमदार आशुतोष काळेंना खांद्यावर कावड घेत सहभाग, तर भाविकांकडून कावड घेत पारंपरिक वाद्याच्या तालावर नृत्याचा आनंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये चैत्र नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात। देवरी इथल्या माँ धुकेश्वरी मंदिरामध्ये ज्योती कलश स्थापना। कलश विसर्जनाच्या दिवशी मंदिराकडून महिलांना साड्यांचं वाटप। अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा। हजारो स्वामी भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल। वटवृक्ष देवस्थानतर्फे भाविकांसाठी सोयी सुविधा। धुळे तालुक्यातल्या वरखेडीमध्ये बहिरम महाराज यात्रोत्सव। यात्रेतील परंपरेनुसार 12 गाड्या ओढल्या जातात। यात्रेमध्ये विविध वस्तू, खेळणी आणि मनोरंजन करणाऱ्या तमाशांचे रेलचे। भुसावळ शहरामध्ये चेट्री चंद्र उत्सवानिमित्त भगवान झुलेलाल यांची भव्य शोभायात्रा। झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्तच्या यात्रेमध्ये सिंधी बांधवांचा सहभाग। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त वाहतूक निर्बंध लागू। 4 एप्रिलपासून एकविरा देवीच्या चैत्री उत्सव। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी निर्बंध। लोणावळ्यामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय।